श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश खूप खास असणार आहे, कारण स्वामींनी आज तुम्हाला काही महत्त्वाचे असे खास संदेश तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगितलेले आहेत. जर तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि आपले स्वामी महाराज तुम्हाला त्याचे फळ नक्कीच देतील अशी माझी आशा आहे. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आपण आज स्वामी संदेश ऐकूयात. स्वामी म्हणतात, वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणार नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अतूट असायला पाहिजेत. स्वामी म्हणतात, नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो. जेथे नाम तेथे माझे प्राण. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे. आणि शेवटी सांगतो, नामाला शरण जा. मी नामाहूनही वेगळा आहे. नामातच मला पहा आणि भिवू नकास. मी तुमच्या पाठीशी सदैव आहे. स्वामी म्हणतात, कोणतेही कारण असो रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुखही तुम्हालाच, मन शांतीसुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, म्हणजे नशीब नक्कीच बदलते. स्वामी म्हणतात, आज मी तुम्हाला जे काही सांगत आहे, जर ते तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न केलात तर नक्कीच तुमचे जीवन बदलले जाईल. कोण म्हणतं मी दिसत नाही? अहो, स्वामीच तर दिसतात जेव्हा आपल्याला कोणी दिसत नाही. स्वामींच्या सेवा मार्गात अध्यात्माच्या वाटेवर चालणे एवढे सोपे नाही आहे. या पथावर चालताना अनेक वाईट गोष्टींचा त्याग करून नवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. स्वामी म्हणतात, शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप जाते. कुठलीही परिस्थिती असू द्या, परिस्थिती चांगली असो किंवा वाईट असो, फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण सोडू नका. सर्वांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अखंड नामस्मरणाचा अनुभव घ्या आणि बघा, स्वामी नक्कीच तुम्हाला मदत करतील. आणि स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामींवर जर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. प्राणाच्या पलीकडे मनाच्या सिंहासनावर जर कोणी विराजमान असेल तर ते फक्त आपले स्वामी महाराज असणार. प्राणाच्या पलीकडे मनाच्या सिंहासनावर जर कोणी विराजमान असतील तर ते फक्त आणि फक्त आपले स्वामी महाराज असतील. स्वामींचे नाम घेतले की संकटे येणार नाहीत. पैशांचा ढीग पडेल असे नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान फक्त स्वामींच्या भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल. आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठीच असते. त्यामुळे नेहमी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि समाधानाचा अनुभव घ्या. एक अनुभूत सत्य, भीती, चिंता, मानसिक अस्वस्थता, नैराश्य या सर्व दुःखांवरील रामबाण उपाय म्हणजे दीर्घकाळ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करणे. चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणार्धात जळून खाक होते.
खूप दूरवर पाहण्याच्या नादात तुम्ही चांगल्या गोष्टी अगदी जवळून पाहायच्या विसरून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असो किंवा माणसे असो, फक्त त्या तुम्ही बघणे आणि सांभाळणे गरजेचे आहे. एक शब्द आहे, तो म्हणजे नशीब. नशीब याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. आणि अजून एक शब्द आहे, तो म्हणजे स्वामी. स्वामी हा शब्द बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर सांगा. कारण स्वामींचा शब्द मुखात घेतला तरीही स्वामी आपल्या मनासारखं करतात. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातील तण पिकाचा नाश करते, तसेच मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते. आणि स्वामींचे नामस्मरण या ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते. उशीर होईल पण सगळं चांगलं होईल. आपल्याला जे पाहिजे तसंच होईल. दिवस वाईट आहेत, आपले आयुष्य नाही. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा. आणि जाता जाता एवढंच सांगून जाते की सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. आणि चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, आशा करते की स्वामींचा आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल. जर का तुम्हाला स्वामींचा संदेश आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.